नगरपालिका, काही खाजगी संस्था असे वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी आहेत. 10वी 11वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नैपुण्यपूर्ण जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यांना खास आजच्या दिवसासाठी त्यांना निमंत्रित केले आणि आमच्या विभागाचा केंद्रबिंदू दैवत हे विद्यार्थीच असणार आहे. एकूण मला वाटतं 50 विद्यार्थी आहेत. मंत्रालय पहिल्यांदा बघितलं असेल सर बसून आवाज नाही येणार. पहिले पदभार स्वीकारून मंत्री महोदय बसा. इथे एक चेअर दे. अंकित खुर्ची दे. हो मी पण आहे. चला बसा. बसू का? हा बसायचं. तू असं आहे दीदी, असं आहे. मंत्री महोदय इकडे येतो. विद्यार्थ्यांना जाऊ दिलं तरी चालेल. पीसी करूया कारण ती लांब नवगाच उभं राहिला. इथे थोडं रस्ता करा या हॉलमध्ये, तिथे बसू देत. असं पाठीमागून जाऊ. काही लहान जे आहेत ते थांबा थोडं. मोठे चालू करते. थोडं पुढे त्यांना मागे जायला. आपण साहेबांना इकडे येऊ माझ्या बाजूला. जाऊ जायचं थोडे 7-8 जण पुढे. सर आपण आज स्वीकारलेला आहे. सर मुलांना घेऊन आज रोल करूया. सर आपण आज पदभार स्वीकारले. खास विद्यार्थ्यांना आपण घेऊन आलेला आहात. कसं काय ध्येय धोरण असतील, काय टार्गेट असणार आहे, काय अचीव्ह करण्याकडे तुमचं जास्त लक्ष असणार आहे? सर्वप्रथम तर मी आपलं सर्वांचा आभार मानतो. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी शालेय शिक्षण या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाची जबाबदारी आमच्या नाशिकवर त्या ठिकाणी दिली. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी या बाबीचं
समर्थन केलंय आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यमंत्री महोदय पण आम्ही दोघं सोबत आहोत. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यालाही या स्पर्धेतल्या युगातलं शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. या स्पर्धेमध्ये ते सर्व विद्यार्थी टिकले पाहिजेत आणि आनंददायी शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण कसं मिळेल त्या दृष्टिकोनातून आमचा विभाग काम करेल. विभागाच्याही अडीअडचणी आहेत, परंतु आत्ताच्या घडीला अडीअडचणी बाजूला ठेवून मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असलेलं राज्यव्यापी कामकाज आमचा विभाग त्या ठिकाणी करून दाखवेल. आपल्याला माहिती आहे की 4 दिवसापूर्वी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांचं दुःखद निधन झालंय आणि त्यामुळे हे 2-3 दिवस आम्ही हा पदभार स्वीकारण्याचं आम्ही थांबवलं होतं. आदरणीय मनमोहन सिंग साहेब सुद्धा एक शिक्षकच होते आणि शिक्षकातनंच पुढच्या काळामध्ये त्यांनी मार्गक्रमण करून देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत मार्गक्रमण केलंय. मी त्यांना संपूर्ण विभागाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आज नाशिक जिल्ह्यातले हे जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, काही खाजगी शाळांचे सर्व विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी कामगिरी यशस्वीरित्या संपादन केलेली आहे. अशा 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये या विभागाचा पदभार राज्यमंत्री महोदय आणि मी स्वतः या ठिकाणी स्वीकारलेला आहे. विभागाचे अधिकारी पण इकडे उपस्थित आहेत. साधारणपणे 2.25 कोटी विद्यार्थ्यांची संख्या, लाखाच्या पुढे शाळा आहेत, 7.5 लाखाच्या पर्यंत शिक्षक बंधू भगिनी आहेत. येणाऱ्या 8 दिवसामध्ये विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक बंधू भगिनी, आमचा विभाग, काही संस्था चालक आणि या क्षेत्रामध्ये ज्यांनी अनेक वर्ष नाविन्यपूर्ण कामकाज केलेलं आहे अशा अनेकांचं मनोगत त्या ठिकाणी आम्ही जाणून घेऊ. त्यांचे अनुभव, त्याच्यातनं जे चांगलं आहे, यापूर्वी या विभागाच्या माध्यमातून चांगलं कार्य संपन्न झालेलं आहे. अनेक शिक्षक बंधू भगिनी त्यांच्या अडीअडचणी असताना सुद्धा त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य संपन्न होत आहे. काही ठिकाणी कमतरता असेल, दुरुस्ती करण्याची आवश्यकता असेल, ते निश्चितपणे केलं जाईल.
त्याच्यासोबतच आम्ही गावांना, पालकांना पण विनंती आवाहन करणार आहोत की त्यांचेही आम्हाला सहकार्य, शुभेच्छा, आशीर्वादाची गरज आहे. एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये अगदी याचा एक रोड मॅप आम्ही तयार करू. वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन त्या विषयांवर टप्प्याटप्प्याने मार्गक्रमण करू. सर, आता पदभार स्वीकारल्यानंतर काय आव्हानं वाटतात या खात्यासंदर्भात तुम्हाला? जसं मी आकडेवारी सांगितली, अनेक चांगल्या गोष्टी पण आहेत. काही ठिकाणी खूप कामकाज करण्याची आवश्यकता पण आहे. मला वाटतं की निगेटिव्ह बोलणार नाही. आम्ही सर्व हा शालेय शिक्षण जो विभाग आहे, मी जसं बोललो की अनेक अडीअडचणी आहेत. किती शिक्षकांची सँक्शन पदं आहेत, उपस्थिती किंवा भरलेली पदं किती आहेत, शिक्षणाच्या व्यतिरिक्त किती कामकाज त्यांच्या पाठीमागे आहे, या सर्व गोष्टी आहेत. परंतु आताच्या घडीला ते सगळं आम्ही बाजूला ठेवू. सर्वजण हा विभाग थोडी जास्त मेहनत करू. हे पवित्र आणि पुण्याचं काम आमच्यावर या ठिकाणी जबाबदारी देण्यात आलेली आहे. उद्याचा भारताचा नागरिक घडवणं, शास्त्र असं म्हणतं की साधारणपणे 8-9 वर्षापर्यंतच्या त्या बालकाचा मेंदू हा भविष्याचा एक नागरिकाचा जे काही विचारसरणी आहे तो सेट होत असतो. आणि अशा या विभागाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. नवीन वर्षामध्ये शिक्षकांचे पगार जे आहेत ते उशीर होणार आहेत, कारण लाडकी बहीण योजनेमुळे फंड जो आहे तो वितरित करण्यात आला होता, तो उशीर झाला. त्यामुळे आता 4 ते 5 दिवसांनी पगार होईल असं समोर येतं. आता पदभार स्वीकारलेला आहे, याचं माहिती घेईल. आणि मी जसं म्हटलं की होऊ शकते की थोडीफार काही कमतरता असेल तर ती आम्ही दुरुस्ती करू. साहेब, ज्या पद्धतीने आपण पाहिलं, तुम्ही महायुती सरकारमध्ये 2 वर्षात लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांना 50% आरक्षण असेल, हे तुमच्या विचाराने झालं होतं असं माहिती समोर आली होती. तर सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या लहान लहान मुली आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. या संदर्भात काही शालेय शिक्षण मंत्री म्हणून ठोस पावलं उचलणार आहात का या संदर्भात? पाठीमागच्या काळातल्या योजना ह्या सर्वस्वी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून संपन्न झालेले आहेत. परंतु तुम्ही म्हटलं ती वस्तुस्थिती आहे. अनेक आव्हानं आपल्यासमोर त्या ठिकाणी आहेत. आणि जसं मी म्हटलं की शेवटी उद्याच्या भारताचा नागरिक घडवणं ही जी दुष्ट प्रवृत्ती, मानसिकता आहे ती म्हणजे शाळेतच आहे अशातला काही भाग नाही. शाळेच्या बाहेर पण ज्या काही गोष्टी आहेत, शाळेत तर बिलकुल आम्ही असल्या काही घटना झाल्या तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि एक आठवड्याभराच्या आत, 8 ते 10 दिवसाच्या आत भविष्याचं काय मार्गक्रमण आपल्या विभागाचं असणार आहे. ऑलरेडी काही माहिती घेऊन काही डाटा कलेक्ट केलेला आहे. परंतु आता विभागाचं माहिती घेतल्याच्या नंतर, प्रेझेंटेशन घेतल्याच्या नंतर नेमक्या काय योजना आहेत, कशा पद्धतीने मार्गक्रमण आपला विभाग होतो, ती माहिती घेतल्याच्या नंतर आणखी सविस्तरपणे आपल्याला बोलता येईल. दादा, सकाळी तुमच्यासमोर एका चिमुकलीने भाषण केलं आणि हे भाषण संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गाजतंय. या चिमुकलीचं नेमकं नाव काय आहे आणि ती सोबत आली आहे का? काय झालं की मला वाटतं मागच्या वर्षाची गोष्ट असेल, आपल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या
क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा संपन्न झालेल्या आणि मग तिकडचा पालकमंत्री या नात्याने जे विद्यार्थ्यांनी टॉपर होते तर त्यांना आम्ही बाबा तुम्हाला सर्वांना मुंबईला मंत्रालयात घेऊन जाऊ असं तेव्हा शब्द प्रयोग केला होता. मध्यंतरी निवडणुका आणि या माध्यमातून ते थोडे विषय मागे पडले होते, परंतु योगायोग आहे की आज त्या सगळ्यांना इकडे घेऊन येण्याची संधी मिळाली. मिड डे मीलच्या संदर्भात वारंवार तक्रारी ज्या आहेत त्या वगैरे आहेत. निकृष्ट दर्जाचे मिड डे मील लहान मुलांना दिलं असलेल्या राज्यभरातल्या अनेक तक्रारी खास करून आक्षेप आहेत, त्यामध्ये काही सुधारणा केली जाईल संबंधित कंत्राटदार. निश्चितपणे शेवटी हा लहान विद्यार्थ्यांशी संबंधित विषय आहे आणि म्हणून मी जसं म्हटलं की कुठे काही कमतर आजही कुठल्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना काही त्रास झाल्याची बातमी आहे. आमच्या विभागाला मी तिथलं सगळं माहिती घ्यायला सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांची आरोग्याची परिस्थिती पण माहिती घ्यायला सांगितलेलं आहे, परंतु अशा चुका होणार नाहीत असं संबंधितांना स्पष्टपणे निर्देश दिले जातील. खासगी शाळांची फीवाढीबद्दलची जी सध्या मुजोरी आहे ती कशी मोडीत काढणार, कारण पालक त्रस्त आहेत, बसच्या फीज देखील वाढवण्यात आल्या. मला वाटतं की आज विभागाचा पदभार घेऊ, डिपार्टमेंट समजवून घेऊ आणि जे जे आपल्या कार्यक्षेत्रामधल्या ज्या ज्या बाबी आहेत, शेवटी गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला सुद्धा त्या ठिकाणी या स्पर्धेच्या युगातलं शिक्षण त्याला पण मिळालं पाहिजे. आवश्यकता असेल ई तंत्रज्ञानाचा वापर करणं, काही गोष्टी ऑलरेडी तयार केलेल्या आहेत आम्ही की कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे, परंतु मला वाटतं की एक आठवडाभर सारांश असेल की तो उद्याचा भारताचा नागरिक आपल्याला घडवायचा आहे, संस्कारक्षम तो असेल आणि हे सर्व आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण कसं देता येईल त्या दृष्टिकोनातून विभाग आमचा मार्गक्रमण करेल. दादा, काही वर्षांपासून असं एक बघायला मिळतंय की शिक्षण मंत्री बदलला, शालेय शिक्षण मंत्री बदलले की बऱ्याच धोरणांमध्ये बदल होतो. शिक्षण ही एक कॉन्स्टंट प्रोसेस आहे, ती नाही सुरू राहिली तर ते गडबड होते. तुम्ही आधीच्या तुमच्या पूर्वसुरींनी जे काही सेट केलंय ते कॉन्स्टंट घेऊन जाणार आहात का? कारण आता एक राज्य एक गणवेश योजनेबाबत पण आपण बघितलं, मध्येच तो GR आला, मध्येच परत बदलला, अशा अनेक चेंजेसमुळे डिस्टर्ब व्हायला होतं, तर त्याच्याबाबत तुमचं काय म्हणणं? मी सांगितलं की जे चांगले कामकाज आहेत ते पुढे कंटिन्युएशनमध्ये होतील. जिथे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, नागरिकांच्या सूचना असतील त्या सूचनांचं आम्ही स्वागत करू आणि इन लार्ज जे अपेक्षित असेल त्याप्रमाणे मार्गक्रमण करू. आता स्काउट गाईडचे कापड 2 महिन्यांच्या पासनं तालुका पातळीवर गेलेले आहेत. 26 जानेवारी आता तोंडावर आहे, परंतु काही टेक्निकल कारणास्तव ते कामकाज ड्रेस शिवण्याचं थांबलेलं होतं. मी परवा माहिती घेतल्याच्या नंतर ताबडतोबीने सूचना केलेली आहे की ते तालुका पातळीवर तुम्ही त्याचं शिवणकामाचं निविदा करा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारीच्या आत स्काउट गाईडचे ड्रेस त्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजेत आणि 26 जानेवारी त्या गणवेशामध्येच विद्यार्थी साजरे करतील. सर तोच प्रश्न आहे की म्हणजे जो निर्णय होता तो युनिफॉर्म संदर्भात, त्यावरती दीपक केसरकरांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे की जी योजना आहे ती कॅन्सल नाही केली पाहिजे. मला विचारात घेतलं पाहिजे कुठला एक राज्य केला आहे तर तो करताना किमान मला विचारात घेणं अपेक्षित अशा प्रकारची नाराजी शासन निर्णय काढून तो मी तुम्हाला स्काउट गाईडच्या ड्रेस कोड बद्दल सांगितलं. ऑलरेडी ते कापड तालुका पातळीवर पोचलेलं आहे, परंतु स्टिचिंग करता ते थांबलेलं नाही. सर त्याच्यात असं आहे की शासन निर्णय जो धोरणात्मक आपण घेतला होता तो निर्णय शालेय शिक्षण विभागानं आता काही दिवसापूर्वी रद्द केला. त्यानंतर केसरकर सरांची प्रतिक्रिया आलेली मी माहिती घेतो. अधिवेशन काळामध्ये दुसरं आणखीन एक अधिवेशन संपल्यानंतर विभाग घोषित झाले ना.
आणखीन एक गाजलेला मुद्दा की 1 एप्रिल पासून शैक्षणिक वर्ष सुरू करायचं असं, आणि त्याला बऱ्याच म्हणजे शिक्षण तज्ज्ञांपासून, विद्यार्थ्यांपासून, पालकांचा सगळ्यांचा विरोध आहे. तुम्ही म्हणताय की विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या सूचना विचारात घेऊन आपण पुढे जाणार आहोत, तर 1 एप्रिल शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचं काय होईल? मी परत आपल्याला विनंती करतो की एकदा आजचा हा कार्यक्रम संपला, विभागाकडनं माहिती घेतली की आम्ही राज्यमंत्री महोदय, मी स्वतः, आमचे विभाग तुम्हाला त्यातल्या त्यात जे विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे, उद्याला तो भारताचा नागरिक घडवत असताना त्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे आणि ज्या गोष्टीमध्ये त्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी कोणती पाठीवरचं ओझं ऑलरेडी कमी केलेलं आहे ना. पुस्तकाचा जो विषय पुन्हा केसरकर साहेब बोलले की ती पानं फाडण्याचा जो उपक्रम होता तो पुन्हा चालू ठेवणार नाही आम्ही. पुस्तकामध्ये कोरी कागद टाकली होती, आताचा निर्णय की कागद काढणार आहेत, नवीन पुस्तक जसं ते वसं देणार आहे. कागद टाकली होती तर का टाकली होती आणि कागद आता काढायचं कोण बोललं तर ते का काढायला बोलतोय, तर सगळ्या गोष्टी समजून घेऊ ना आपण, आणि जे विद्यार्थ्यांच्या हिताचं असेल त्याच्यावर आपण जाऊया. सर, हिंदी में जानना चाहेंगे मंत्री महोदय. सगळं धन्यवाद. कारण आता साहेबांना चार्ज घ्यायचा, पुन्हा आपण बसू विस्तृतपणे. आपण सर्वजण आला, आपल्या सर्वांचं मनापासून आभार. सर, हिंदी में जानना चाहेंगे, एजुकेशन डिपार्टमेंट का आपने चार्ज लिया है, जिस तरह से मुख्यमंत्री ने 100 दिन का रोड मैप लिया है, वैसा आप कुछ करने वाले क्या? महाराष्ट्र के लोकप्रिय उप मुख्यमंत्री महोदय एकनाथ जी शिंदे साहब ने उनके खास इंटरेस्ट का विषय एजुकेशन, पहली से लेकर 12वीं तक के जो विद्यार्थीगण रहते हैं उनके विभाग की जिम्मेदारी हम दोनों के ऊपर दी, और मुख्यमंत्री महोदय देवेंद्र जी फडणवीस साहब ने इसका समर्थन किया. आने वाले दिनों में गरीब से गरीब पालक के विद्यार्थी को भी, उनके पाल्य को भी उच्च दर्जा का शिक्षा मिले, इस दिशा में हमारा विभाग काम करेगा. विभाग के भी बहुत सारे कठिनाइयां हैं, लेकिन पहले हम सकारात्मक काम करके पूरे महाराष्ट्र को दिखाएंगे, और पॉजिटिव काम करने के बाद हमारे भी जो मसाइल हैं वो मुख्यमंत्री महोदय और उप मुख्यमंत्री महोदय के द्वारा उससे भी हम राहत लेंगे. ये पवित्र क्षेत्र है. मैं समझता हूँ आने वाले भारत का एक जिम्मेदार नागरिक जो छोटी उम्र से बड़े होते हुए उम्र का ये जिम्मेदारी हमारे ऊपर दी गई है. मैं समझता हूँ जो भावना से उन्होंने जिम्मेदारी हमारे नेतागण ने दी है उसको पूरी मेहनत करके हम निभाएंगे. सर, इस बार आपने क्या अलग सोचा है आपके इस डिपार्टमेंट में करने के लिए? मैं समझता हूँ हम छोटी छोटी चीज करेंगे, उसमें केंद्र बिंदु हमारा स्टूडेंट्स रहेगा, और आने वाले कल के भारत का वो नागरिक और उसका फ्यूचर कैसे ब्राइट होगा, उस दिशा में हम सब मिलकर काम करेंगे. चला, मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो.